महत्वाची बातमी, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला 1 जागा। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। हिंगोली परभणीमध्ये शिवसेना जागा लढण्याची शक्यता आहे। रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाऊ शकते। महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये बदल होत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा फॉर्म्युला झाल्याची सूत्रांची माहिती आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक। वृषाली, विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। वेगवेगळे फॉर्म्युले जे आहेत ते समोर येत आहेत। आता एक नवा फॉर्म्युला जो आलेला आहे त्यामध्ये 12 जागा भाजप, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 1 असा एक फॉर्म्युला जो आहे समोर आलेला आहे। ही सगळ्या प्राथमिक अजूनही चर्चा आहे, कारण 3 प्रमुख नेते जे आहेत त्यांची बैठक जी आहे ती आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे। तेव्हाच अंतिम निर्णय जो आहे तो होईल। परंतु आपण जर पाहिलं तर आधी 3 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेला सोडण्यात आलेल्या होत्या, परंतु आता अतिरिक्त 1 जागा जी आहे ती सुद्धा शिवसेनेला सोडण्यात आलेली आहे। त्यामध्ये ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी, हिंगोली अशी या जागांचा समावेश आहे। तर राष्ट्रवादीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जी जागा आहे ही देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पुण्याची महत्वपूर्ण जागा जी आहे राष्ट्रवादीकडे ती मात्र भाजप स्वतः घेणार असल्याची माहिती सध्या मिळते। त्यामुळे आधीच आपण जर म्हटलं तर आदलाबदल जे आहे ती या जागांमध्ये होईल असं सांगण्यात आलेलं होतं आणि आता तसंच होताना पाहायला मिळते। जवळपास आज किंवा उद्या या सगळ्या फॉर्म्युल्यावरती अंतिम निकाल जो आहे तो येणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।